इचलकरंजी महानगरपालिकेचा तब्बल 1043 कोटी रुपयांचा जीएसटी परतावा 2 वर्षांपासून रखडलेला असून या मुद्द्यावर आता आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांच्या पुढाकाराने हालचालींना वेग आलाय। या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनात बैठक पार पडली। या बैठकीत तातडीने प्रस्ताव कॅबिनेट पुढे सादर करण्याचे आदेश देण्यात आले असून शासनाच्या सकारात्मक प्रतिसादामुळे परतावा मिळण्याची आता आशा निर्माण झाली आहे। 2022 मध्ये महानगरपालिकेचा दर्जा मिळाल्यानंतरही जीएसटी परताव्यातून इचलकरंजीला वंचित ठेवण्यात आले। याकडे आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांनी लक्ष वेधले। महानगरपालिकेच्या विकास कामांना यामुळे मोठा अडथळा निर्माण झालाय। राज्यातील अन्य 26 महानगरपालिकांना जीएसटी परतावा मिळतो, मग इचलकरंजीला का नाही, असा सवाल माजी मंत्री आमदार प्रकाश आवाडे यांनी उपस्थित केलाय। महानगरपालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील यांनीही परतावा रखडल्याने येणाऱ्या आर्थिक अडचणींचा आढावा बैठकीत दिला। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या विषयाचे गांभीर्य ओळखून लवकरात लवकर कॅबिनेट निर्णय घेण्याचे निर्देश दिले। हा परतावा मिळाल्यानंतर महानगरपालिकेची थकीत देणी भागवून शहरात रेंगाळलेल्या विकास कामांना चालना मिळणार आहे। त्यामुळे इचलकरंजीसाठी ही सकारात्मक बातमी ठरणार असून मोठ्या विकासाची नवी दिशा यामुळे मिळणार आहे। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।